तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आज स्पेशली संडे आहे। आता आम्ही गुडूला भेटायला चाललो आहे कोच्चीमध्ये। गुडू आज येणार होती खरं तर, पण काही कारणामुळे ती येऊ शकली नाही। म्हटलं आपण जाऊन भेटावं। तसंही संडे शिवाय आम्हाला टाइम भेटत नाही, त्यामुळे म्हटलं आज संडेही आहे, गुडूकडे जावं आणि तिला पण घेऊन थोडंसं फिरून यावं, म्हणजे तिला पण रिलॅक्स वाटेल। कारण आत्ता जस्ट त्यांची एक्झाम झाली, आधीची पण एक्झाम झाली। मग आज आधी पण तसा फ्री आहे, म्हणजे अभ्यास तर नेहमी असतो, बट संडेच्या दिवशी त्याला सांगितलं त्याच्या अगोदरच सगळा अभ्यास करून रेडी ठेव, म्हणजे शनिवारी वगैरे ते संडेचा अभ्यास सगळा तो कव्हर करतो। गुडूला पण आम्ही तसंच सांगितलं आणि आज काहीतरी कुठेतरी जाण्याचं प्लॅन आहे। म्हटलं चला आता गुडूकडे गेल्यानंतरच आपण सगळे मिळून ठरवूया नक्की कुठं जायचं ते। तिला एक 7 वाजेपर्यंत परमिशन देतील, म्हणजे 6लाच तसं गेटच्या आतमध्ये यायचं आहे, बट 7 वाजेपर्यंत देतील। तिथल्या वॉर्डर मॅडम चांगल्या आहेत, त्यामुळे थोडीशी जास्त वेळ जरी घेतला आणि थोडंसं लेट झालं तरी काय म्हणणार नाहीत, म्हणून आता प्लॅन करायचं तिथे गेल्यानंतर। तर इथं पहा जाताना इथंच एक मंदिर आहे, मोठंसं मंदिर आहे। तर इथं आम्ही नेहमी जाताना पाया पडतो, तर इथं पतीजी आणि आधी पाया पडायला गेलेत। कोच्चीला जाताना आम्ही या मंदिरामध्ये इथं बाहेरूनच दर्शन घेतो, म्हणजे नेहमी थांबतो। आणि हे मंदिर सुद्धा खूप प्रसिद्ध आहे आणि मोठं आहे, खूप मोठं आहे। हा फक्त एका साईडचा व्ह्यू आहे, पुढच्या साईडने खरं तर एंट्री आहे। हा मेन रस्ता जातोय ह्या साईडने, पण इथं थोडंसं व्ह्यू दिसतोय, बट आतमध्ये खूप छान मंदिर आहे। इथली केरलामधली मंदिरं खूप छान असतात, म्हणजे वेगळं स्ट्रक्चर आहे आणि मस्त वाटतं। कोणत्याही मंदिरामध्ये गेलं तर छान वाटतंच, बट इथली जरा वेगळी मंदिरं आहेत, म्हणजे ज्या त्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची मंदिरं असतात, तशी इथली जरा डिफरंट वाटतात। म्हणजे मी कशावरून म्हणते की पहिलं कसं लग्नाच्या अगोदर महाराष्ट्रामधली फक्त मंदिरं मी बघितलीत आणि आपल्या तिथल्या मंदिराचं स्ट्रक्चर आणि केरलामधल्या मंदिराचं स्ट्रक्चर खूप वेगळं आहे। खूप वेगळ्या पद्धतीची इथं मंदिरं असतात आणि आपल्या तिकडं वेगळ्या पद्धतीची असतात। आणि तामिळनाडूची सुद्धा मी खूप बघितलीत, तिथंही वेगळी पद्धत आहे। तर इथं पहा आम्ही लुलू मॉल जवळ आलो आहे, म्हणजे कोच्चीमध्ये आम्ही पोहोचलो आहे। आणि रस्त्याचा व्ह्यू घेताना इथं पहा थोडासा व्हिडिओ पळवलेला आहे, कारण की व्हिडिओ मोठा होतो, त्यामुळे म्हटलं की जरा स्पीडने करावा। इथं लुलू मॉल खूप मोठं आहे कोच्चीमधलं, तर त्याचाही डिटेल व्हिडिओ काढायचा आहे आपल्याला एके दिवशी। तोही व्हिडिओ सर्व माहितीसह आपल्या चॅनलवरती लवकरच येईल। आणि आता इथून अमृता मेडिकल कॉलेज खूप जवळ आहे, खूप लांब नाही, जास्त वेळ लागणार नाही। तर इथं पहा की एंट्री करताना इथं मोठं असं इथं लिहिलेलं आहे अमृता मेडिकल कॉलेज। आणि आता आपण ह्या कॅम्पसमध्ये एंट्री करतोय। कॅम्पसमध्ये एंट्री करतानाच मस्त वाटतं, कुठं हे कॅम्पस आहे, तुम्ही जरी ह्याच्यावर गुगलवर सर्च करून बघितलं तरी पण समजेल। आणि इथं एज्युकेशन नंबर 1 आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली मुलंसुद्धा इथं आहेत। तर इथं वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस उपलब्ध आहेत, तर कोणकोणती आहेत त्याचीही नावं मी तुम्हाला सांगते। इथं आतमध्ये आलं ना ग्रीनरीसुद्धा आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंगसुद्धा आहेत, म्हणजे वेगवेगळ्या सेक्शन आहेत इथं, म्हणजे हॉस्पिटलसुद्धा याच्यामध्येच आहे आणि वेगवेगळे क्लासेससुद्धा याच्यामध्येच आहेत। तर प्रत्येकाचं सेक्शन, हॉस्टेल, मुलांचं हॉस्टेल, मुलींचं हॉस्टेल वेगवेगळ्या पद्धतीने सेटअप केलेलं आहे आणि छान वाटतं कॅम्पसच्या आतमध्ये आल्यानंतर। आणि इथं कोच्चीमध्ये खूप प्रसिद्ध हे अमृता मेडिकल कॉलेज आहे, म्हणजे खूप नाव आहे या कॉलेजचं। तर इथं पहा जसं आपण आतमध्ये जाऊ तसं वेगवेगळ्या पद्धतीच्या बिल्डिंग इथं बघायला भेटतात। हे बघा कलर एकच आहे, सगळ्याचा कलर हाच आहे, बट इथला स्ट्रक्चरसुद्धा तुम्ही बघू शकताय, मस्त वाटतं कॅम्पसच्या आत आल्यानंतर। तर ह्या कॉलेजमध्ये कसं आहे की मेडिकल क्षेत्रामधले जे काही कोर्सेस आहेत ते सर्व इथं उपलब्ध आहेत। MBBS पासून सुरुवात आहे, MD, नंतर MS, DM, नंतर फार्मसीमध्ये बघितलं तर B.Pharm आहे, M.Pharm आहे, PharmD आहे। नर्सिंगमध्ये बघायला गेलं तर BSc नर्सिंग कोर्स इथं उपलब्ध आहे। नंतर BSc मेडिकल रेडिओलॉजी, BSc MLT, BSc कार्डिक, किंवा अजून म्हटलं तर BSc कार्डिओ, BSc ऑपरेशन थिएटर, BSc इंटेन्सिव्ह, नंतर BSc डायबिटीज, BSc इकोकार्डिओग्राफी, BSc न्यूरो, BSc फिजिशियन असिस्टंट, नंतर BSc इमर्जन्सी मेडिकल, बॅचलर ऑफ ॲडिओलॉजी, स्पीच लँग्वेज आणि पॅथॉलॉजी, हे सगळे कोर्सेस या अमृता मेडिकल कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत।
तर फायनली आम्ही गुडूच्या हॉस्टेलमध्ये येऊन पोचलो आणि जस्ट आम्ही एंट्री गेटच्या आत करायला आणि गुडू तिकडून पळत येत होती. तिला पण आनंद झाला होता भरपूर, कारण आम्ही आलोय आणि सगळी फॅमिली असल्यानंतर मस्त वाटतं. गुडूला बघितल्यानंतर मन असं भरून येतं, कारण सगळ्यात नॉटी चुलबुली मुलगी आहे घरातली आणि सगळ्यात ही आहे, म्हणजे सगळ्यामध्ये ती भाग घेतेच. म्हणजे घरातल्या कुठल्या पण कामामध्ये असू द्यात किंवा कशामध्ये पण ती पुढंच असते. बोलण्यात म्हणा, काही पण काम करण्यात म्हणा, कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये पुढं असते. तर आता जस्ट 2 मिनिटानंतर आम्ही इथून निघणार आहे, कारण आता 2 वाजले दुपारचे आणि भूक पण भरपूर लागले. गुडूला म्हटलं 2 मिनिटात आवरून ये, मग आपण जाऊया, मस्तपैकी जेवण करूया आणि नंतर मग पुढचा प्लॅन आपण डिस्कस करू कुठं जायचं वगैरे. तर आम्ही जस्ट गुडू येण्याची वाट बघत होतो. तर हे बघा, एवढी मोठी हॉस्टेल आहे तिथं. गुडू 16व्या फ्लोअरवर आहे आणि आता मी आतमध्ये गेली, त्यांची प्रोसेस होती ती कंप्लीट केली, साईन वगैरे केली आणि आता आम्ही दोघी बाहेर आलो आहे आणि आता जस्ट निघणारच आहे. तर परीक्षा झाली नव्हतीच, तर त्याविषयी पण आम्ही बोलतो आहे आणि बाहेर असं साऊंड भरपूर होता, त्यामुळे मी हा पूर्ण सीन म्यूट करून ठेवला आहे. तर ह्यावेळेस आम्ही सरप्राईज वगैरे काही दिलेलं नाही. गेल्या वेळेसारखं घरातून निघायच्या अगोदरच तिला सांगितलेलं आम्ही येणार आहे. तर वाटेतून येईपर्यंत 1-1.5 तासात तिचं 7 ते 8 वेळा फोन येऊन गेला, कधी पोचणार आहे. आणि नंतर आम्ही इथं पोचलो. म्हणजे ह्यावेळेस जरा थोडंसं ट्रॅफिक होतं आणि रस्त्याची कामं सुरू आहेत, त्यामुळे कधी थांबायला सांगतात बराच वेळ, त्यामुळे उशीर होतो. एकदा की रस्त्याची कामं क्लिअर झाली की कोचीमध्ये जाण्यासाठी आम्हाला 1.5 तास वगैरे लागणार नाही, 1 तासात आम्ही पोहोचू. आणि आता आम्हाला लागले भूक, सर्वांनाच भूक लागले आणि आता बघतो आम्ही इथं. म्हणजे आमच्या फुल फॅमिलीचं कसं आहे माहिती आहे का, म्हणजे की आम्ही कधीही नवीन ठिकाणी गेलो तर नवीन हॉटेलमध्ये जाण्यासाठी आम्ही भरपूर विचार करतो. म्हणजे तिथलं जेवण कसं असेल, चांगलं असेल की नाही, चांगल्या पद्धतीने बनवलं असेल का नाही, असं भरपूर प्रश्न आमच्या डोक्यात असतात. तर आता आम्ही इथं विचार करत होतो की आपण नेहमी जातो त्याच हॉटेलमध्ये जाऊ, कारण इथं दुसऱ्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेलो आणि जेवण छान नसलं किंवा कधी जास्त टेस्टी होण्यासाठी बरंचसं काही मिक्स करतात, तर तसं नको, म्हणून मग ओळखीच्या हॉटेलमध्ये जावं वाटलं. इथून ते हॉटेल 7 किलोमीटर दूर आहे आणि 7 किलोमीटर माघारी आम्ही आलो, म्हणजे कोचीमधून. म्हणजे आम्ही ज्या टाऊनमध्ये राहतो त्या टाऊनकडे जातानाचा जो रोड आहे त्या रोडवरच ते हॉटेल आहे. मोठंसं रेस्टॉरंट आहे आणि ते आमच्या आवडीचं आहे. म्हणजे आम्ही तिथं खूप वर्षापूर्वीपासून जातो आहे. तुम्ही याच्या अगोदरसुद्धा त्या रेस्टॉरंटचा व्हिडिओ जेवणाचा वगैरे तिथला पाहिला असेल. एकदम फ्रेश फूड बनवून देतात आणि छान आहे, सगळी ओळखीची आहे तिथली आमची. केरलामध्ये इथं कसं आहे की सिम्पली तुम्ही ट्रॅव्हलिंग जरी करत असाल तरी तुम्हाला छान वाटेल. म्हणजे रस्त्याच्या आजूबाजूची सिनरी बघत रस्ता कसा कट होईल कळतही नाही आणि छान सिनरी असते, म्हणजे ग्रीनरी खूप असते. हे बघा समोरच आहे ते रेस्टॉरंट, एम्पायर प्लाझा असं त्याचं नाव आहे आणि इथं भरपूर गर्दी असते. जेवण जरा थोडंसं लेट भेटतं, बट जेवणाची क्वालिटी चांगली असते आणि जेवण सुपरब असतं. कोणत्याही पद्धतीचं इथं जेवण मागितलं, चिकन म्हणा, फिश म्हणा, काही जे तुम्हाला आवडतं, व्हेज म्हणा, तर इथं सुपरबच असतं. आम्ही आता गाडी इथं पार्क केली आणि आता जेवण करण्यासाठी चाललो आहे. आमची जास्त ओळख असल्यामुळे ते म्हणजे थोड्या लवकर देण्याचा प्रयत्न करतात आम्हाला जेवण आणि लगेच देतात. तर ओळखीचा एवढा फायदा होतो आहे. म्हणजे आमच्या टाऊनपासून बरंच दूर आहे, हे कोचीपासून जवळ आहे हे रेस्टॉरंट. तर आता आम्ही ऑर्डर सांगितली आणि वेट करतोय. इथं पहा भरपूर गर्दी आहे, इथं भरपूर गर्दी असते नेहमी, म्हणजे असं यात्रा भरल्यासारखी गर्दी असते. पण इथं क्वालिटी चांगली आहे म्हणून बरीचशी लोक इथं येतात. तर इथं फिश फ्राय पतीजीने घेतला आहे, म्हणजे त्यांनी ना केरलाची थाली घेतली, तर त्याच्याबरोबर 8 ते 9 करी आलेले आहेत. तर हे बघा, भाजी आहे, दहीपासून बनलेली करी आहे, पचडी, पायसम आहे, तोरण आहे 2 प्रकारची आणि एक तिखट मिरची आहे, फिश करी आहे, सांबार, नंतर मोर करी आहे, रसम आहे, ताक आहे, एवढं सगळं त्यांनी भाताबरोबर दिलेलं आहे. केरलाचा हा मोठा भात बघा, खूप मोठा असतो, आपल्या तिकडे भेटत नाही असला भात. आणि त्याच्याबरोबर हे सांबार, नंतर हे बघा आपण याला ताक म्हणतो, बट याच्यात हिरवी मिरची, आलं आणि छोटावाला जो कांदा असतो तो कुटून घातलेला असतो, मीठ आणि कढीपत्ता कुटून. खूप टेस्ट सुपर असते त्या ताकाची, तर आपण मराठीत ताकच म्हणतो त्याला. तर हे बघा पतीजींचं जेवण आले, आम्हाला भूक लागलेली भरपूर, त्यामुळे आम्ही म्हटलो की पहिल्यांदा ऊन द्या. ऊन म्हणजे केरला थाली द्या, म्हणजे ती रेडीच असते ना.
तर आता इथं बघा लेअरवाला केरलाचं फेमस परोटा मुलांनी घेतलेला आहे. मी इथं चिकन बिर्याणी घेतली आहे. म्हणजे मला दुसऱ्या हॉटेलची कुठल्याही रेस्टॉरंटची चिकन बिर्याणी आवडत नाही, बट इथलीच फक्त आवडते. इतकी सुपरब टेस्ट आहे ना, काही सांगावं काय नको त्या बिर्याणीविषयी, एवढी सुपरब टेस्ट आहे. इथं लोणचं आहे, सलाड दिले आणि आम्ही ड्राय चिली चिकन मागवले मुलांसाठी. तर हे बघा अशा पद्धतीचं हे ड्राय चिली चिकन आहे. तर एवढं सगळं जेवण आम्ही घेतले. आता पोट भरून निवांतपणे खाणार आहे आणि नंतर इथून मग पुढचा प्लॅन काय आहे ते बघणार आहे. म्हणजे आम्ही म्हणतो आहे की लुलू मॉलमध्ये जायचं आहे, एक जण म्हणते की बीचवर जाऊया आणि एक जण म्हणते की गार्डनमध्ये जाऊया. तर आता बघू कोणतं ठिकाण फिक्स होतं आहे ते आणि त्याच ठिकाणी आम्ही जाणार आहे. तर तुम्ही कधीही केरलामध्ये फिरायला आलात तर वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण नक्की करून बघा. म्हणजे नेहमी रोज एकच प्रकारचं जेवण घेऊ नका, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं ऑर्डर करा. म्हणजे तुम्हाला समजेल की कोणकोणत्या पद्धतीचं जेवण इथं भेटतं. तर इथं पाहू शकताय सगळं जे आम्ही मागवलं होतं ते पूर्ण जेवण संपलेलं आहे. म्हणजे आम्ही पूर्ण खाल्लं आहे, एवढी भूक लागलेली आम्हाला. आणि तुम्ही आता व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचलेला आहात म्हटल्यावर पहिल्यापासून तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला असेलच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर त्याच्याखाली हाईपचं जे बटन येतं ते दाबायला विसरू नका. त्यामुळे व्हिडिओची रीच वाढते आणि व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस असतात. तर लाईक केल्यानंतर हाईपचं बटन नक्की दाबा. हे बघा या रेस्टॉरंटमध्ये कसं आहे की इथं फिश किंवा प्रॉन्स म्हणा, याला कुंजी असं म्हणतात मल्याळममध्ये. तर इथं सगळं सी फूड पुढं ठेवलेले असतात. आपल्याला कोणतं पाहिजे ते आपण त्यांना द्यायचं आणि ते वेट करून नंतर आपल्याला त्याची करी फ्राय बनवून देतात. अशी इथली पद्धत आहे. हे बघा फिश मी हातात घेऊन तुम्हाला दाखवलं आहे आणि हे बघा याला कुंजी असं म्हणतात. तर फ्रॉन्सचाच मोठा प्रकार आहे. याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी फिरायला चाललो आहे. तर तो नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. आता ह्याच्यामध्ये ॲड केला तर खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून तो मी नंतर अपलोड करेन. तोही नक्की पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.